अहिल्यानगरमध्ये अखेरच्या क्षणी मिशन बिनविरोध फेल, अपक्ष गायब, हे नगरसेवक बिनविरोध होता राहिले। अहिल्यानगर महानगरपालिकेत राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे। दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या। अनेक प्रभागात विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने बाहुबलींनी मिशन बिनविरोध उघडले होते। छाननीपासूनच त्यांची यंत्रणा कंबर कसून होती। काहींचे रात्री ठरलेही होते। अर्धा डाव जिंकल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले, परंतु ऐनवेळी नकार कळविल्याने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले। गुरुवारी रात्रीपासून पडद्या आडून जोरदार हालचाली सुरू होत्या। सकाळपासूनच माघारी नाट्य सुरू झाले। अपक्षांची मनधरणी करत माघारीसाठी गळ घातले जात होते। अनेकांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नाहीत। त्यांनी माघारीच्या दिवशी वेगवान सूत्रे हलवीत बिनविरोधसाठी प्रयत्न केले। अपक्षांच्या घरी जाऊन माघारी घेण्यासाठी विनंती करण्यात आली। कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या। त्यांनी निवडणूक केंद्राबाहेर गर्दी केली होती। काहींनी तर गुलालही आणून ठेवला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत विरोधी उमेदवारांनी माघार न घेतल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे पडले। यात भाजपचे सुभाष लोंढे बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती। विरोधी उमेदवाराची मनधरणी करण्यात लोंढे यांना यश आल्याचेही सांगितले जात होते, परंतु त्यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवार अर्ज माघारीसाठी केंद्रावर आले नाहीत। त्यामुळे इतर दोन अपक्षांचेही अर्ज कायम राहिले आहेत। माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती, परंतु त्यांच्या पत्नीला बिनविरोध नगरसेवक करण्यात यश आले नाही। आता आजपासून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे।